नमस्कार मित्रांनो, आज आपण कंटिन्युअस सिरीजसाठी अरिथमेटिक मीन कसा फाइंड आउट केला जातो ते पाहू. याच्यासाठी 3 मेथड्स आपण यूज करणार आहोत. फर्स्ट मेथड जी आहे त्याला काय म्हटलं जाईल, डायरेक्ट मेथड असं म्हटलं जाईल. एक्स बार इज इक्वल टू काय आहे, समेशन एफ इंटू एक्स डिवायडेड बाय एन. सेकंड मेथड कोणती आहे, शॉर्टकट मेथड. त्याच मेथडला आपण काय म्हणतो, अज्युम्ड मीन मेथड सुद्धा म्हणतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डिवायडेड बाय एन. आणि थर्ड जी मेथड आहे काय आहे मेथड, ती स्टेप डेव्हिएशन मेथड. त्याचा फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डॅश डिवायडेड बाय एन. आता ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या व्हेरिएबल्स आहेत ते काय इंडिकेट करतात ते पहा. एक्स आहे, एक्स म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जे ऑब्झर्वेशन दिले त्यांच्या व्हॅल्यूज असतील. प्रॉब्लेम मध्ये ज्या ऑब्झर्वेशन असतील त्यांचे काय व्हॅल्यूज असतील. एफ काय आहे, दिलेल्या ऑब्झर्वेशनच्या फ्रिक्वेन्सीज असतील. एन काय आहे, सर्व ऑब्झर्वेशनचे समेशन असेल, सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. ए काय आहे, जे तुम्हाला ऑब्झर्वेशन एक्स दिले त्यातली कोणतीही व्हॅल्यू, कोणतीही एक व्हॅल्यू आपण ए म्हणून चूज करणार, एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. डी काय आहे, डेव्हिएशन आहे. डी चा फॉर्म्युला काय आहे, डी इज इक्वल टू एक्स मायनस ए. मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स मध्ये या प्रोसेसला चेंज ऑफ ओरिजिन सुद्धा म्हटलं जातं. आता हे चेंज ऑफ ओरिजिन का केलं जातं ते आपण प्रॉब्लेम मध्ये पाहू. त्याच्यानंतर डी डॅश काय आहे, डी डॅश आहे एक्स मायनस ए डिवायडेड बाय सी. चेंज ऑफ ओरिजिन पण केले आणि चेंज ऑफ स्केल पण केले. स्केल चेंज ऑफ ओरिजिन किंवा चेंज ऑफ स्केल का करतो आपण ते प्रॉब्लेम मध्ये पाहू. ठीक आहे. बेसिक याचं ऑब्जेक्टिव्ह चेंज ऑफ ओरिजिन किंवा चेंज ऑफ स्केलचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे कॅल्क्युलेशन आहे ते कमी करणे, हेच मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण आता या ज्या मेथड्स आहेत त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पाहू. फर्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आपण डायरेक्ट मेथडवर सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर शॉर्टकट मेथडचा एक प्रॉब्लेम पाहू आणि स्टेप डेव्हिएशन मेथडचा एक प्रॉब्लेम पाहू कंटिन्युअस सिरीजसाठी. ठीक आहे. हे जे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे पहा. कॅल्क्युलेट एक मिनिट मी हे पेज काढतो. कॅल्क्युलेट, ठीक आहे, ओके. काय क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द अरिथमेटिक मीन फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल. इंटरवल्स दिलेत तुम्हाला. आता हा कंटिन्युअस डेटा असल्यामुळे इंटरवल्स मध्ये येतो आणि हा इंटरवलचा कोणता टाइप आहे तो पण बघा. 20 टू क्लास इंटरवल काय दिले, 20 टू 30, 30 टू 40, 40 टू 50, 50 टू 60 आणि 60 टू 70. बरोबर आहे. आणि क्लास इंटरवल कसे कंटिन्युअस बघा. 20 पासून 30 पर्यंत झाले, 30 पासून 40 पर्यंत झाले, 40 पासून 50 पर्यंत झाले, 50 पासून 60 पर्यंत, 60 पासून 70 पर्यंत. त्याच्यात ज्या जे लोअर व्हॅल्यू आहे, ही जी लोअर व्हॅल्यू आहे त्याला लोअर क्लास लिमिट असं म्हटलं जातं. आणि त्या ही जी अप्पर ही जी नंतरची व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूला काय म्हटलं जाईल, अप्पर क्लास लिमिट असं म्हटलं जाईल. या क्लाससाठी हे लोअर व्हॅल्यू किती आहे, लोअर क्लास लिमिट आहे 20, अप्पर क्लास लिमिट आहे 30. या क्लाससाठी लोअर लिमिट 30, अप्पर लिमिट 40. या क्लाससाठी लोअर लिमिट 40 आणि अप्पर लिमिट 50. त्याचप्रमाणे या क्लाससाठी लोअर लिमिट 60 आहे, अप्पर लिमिट काय या क्लासचं 70 आहे. ठीक आहे. आता हे क्लासेसचे बघा, अप्पर लिमिट म्हणजे 20 टू 30, ह्याच्यामध्ये 30 ऑब्झर्वेशन तुम्ही कुठं काउंट करणार तर सेकंड याच्यात करा. म्हणजे 20 पासून 30 पर्यंत, 30 नाही काउंट करणार याच्यात तुम्ही. तर या प्रकारचे जे हे क्लासेस आहेत त्या क्लासेसला एक्सक्लूड करतोय ना आपण. अप्पर लिमिट एक्सक्लूड करतोय म्हणून एक्सक्लुझिव्ह क्लास फ्रिक्वेन्सी टेबल आपण म्हणतो. एक्सक्लुझिव्ह कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी टेबल असं म्हटलं जाईल. या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी टेबलला काय म्हटलं जाईल, एक्सक्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल इन्क्लुझिव्ह पण आहे, त्याचे एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. एक्सक्लुझिव्ह सिरीज आहे. आता हे एक्झाम्पल आपण काय करणार आहे, डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करणार आहे. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. एक्स बार इज इक्वल, काय फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट मेथडसाठी, एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ इंटू एक्स डिवायडेड बाय एन. बरोबर आहे. तर आता त्यासाठी आपल्याला किती कॉलम करायला लागतील, तर आपल्याला हा फॉर्म्युला सांगत असतो की प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला सांगतो की तुम्हाला कॉलम किती करावे लागते. आता तुम्हाला एक्स हा तुमचे इंटरवल्स काय असतील, एक्स असतील आणि तुम्हाला रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेले असते. ओके. तर याच्यासाठी मी टेबल कसा प्रिपेअर केलेला आहे बघा. तुमच्यासाठी ऑलरेडी मी टेबल प्रिपेअर केलेला आहे. आता फॉर्म्युल्यात एक्स, आता हा क्लास इंटरवल 20 टू 30 इंटरवल आहे, मग याच्यात एक्स कसा चूज करणार, तर एक्स चूज करताना आपण याच्यातली या क्लासची मिड व्हॅल्यू एक्स म्हणून घेतो. क्लास काय घेतो, जी व्हॅल्यू आहे एक्सची ती काय घेतो, मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स एम. म्हणजे फॉर्म्युल्यात पण आपण काय इंडिकेट करणार, एक्स एम. काय फॉर्म्युल्यात करणार, एक्स एम, मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल. कंटिन्युअस साठी, कंटिन्युअस सिरीज असेल तर मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल आपण इंडिकेट करणार. आता या क्लासची मिड व्हॅल्यू किती असेल,
20 30 म्हणजे मिडल व्हॅल्यू किती येणार आहे 25. मिडल व्हॅल्यू किती येणार आहे क्लासची 25 ला. तर मिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण काय करणार सिंपल करा. या दोन्ही नंबरची अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे लोअर लिमिट आहे क्लासचं या आणि हे अप्पर लिमिट या दोन्हीची ऍडिशन करा डिवाइड बाय 2 करा म्हणजे तुम्हाला त्या क्लास ची मिड व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे 20 प्लस 30 50 होईल 50/2 25 म्हणजे आणि मिड व्हॅल्यू किती मिळेल 25. या पद्धतीने या क्लासची मिड व्हॅल्यू किती 35. या क्लासची किती 45. या क्लासची किती येईल 55 आणि या क्लासची मिड व्हॅल्यू किती येईल 65. या क्लासची मिड व्हॅल्यू किती आली 65. तुम्हाला रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. 20 to 30 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 8 आहे. 30 to 40 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 26. 40 to 50 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 30. 50 to 60 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 20 आणि 60 to 70 मध्ये फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला 16. तर आता तुम्हाला लास्ट कॉलम आहे. आता त्याची समेशन लागणार आहे. समेशन एफ इंटू एक्सएम म्हणजे काय मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल. आपण ते मिड व्हॅल्यू कशा फाइंड आउट केले लक्षात आले असेल तुमच्या. ठीक आहे. आता क्लासमध्ये डिफरन्स किती आहे 10 आहे. तर या व्हॅल्यू पण आलेल्या डिफरन्स किती डिफरन्स निघाल बघा 10 10 10 प्रत्येक ऑब्झर्वेशन मध्ये व्हॅल्यूज मध्ये 10 चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आता हा कॉलम आपण कॅल्क्युलेट करूया. कसे कॅल्क्युलेट करणार हे दोन्ही मल्टिप्लाय करून त्याच्यात या कॉलम मध्ये त्याच्या एंट्री लिहून घ्या. त्याचे मल्टिप्लिकेशन मी या पद्धतीने करतो. कॅल्सी यूज करेन त्याच्यासाठी 25 इंटू 8 किती होईल 200. त्याच्यानंतर 35 इंटू 26 हे किती होईल 910. देन 45 इंटू 30 त्याचा आन्सर किती होईल 1350. नेक्स्ट 55 इंटू 20 इक्वल्स टू 1100. नेक्स्ट 65 इंटू 16 हे किती मिळालं तुम्हाला 1040. आता तुम्हाला या फॉर्म्युल्यात समेशन कशाचं लागणार आहे एन म्हणजे समेशन एफ आहे. या कॉलमची समेशन लागणार आहे आणि या कॉलमची समेशन लागणार आहे. ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. ती कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येते ते पहा. समेशन एफ किती येते म्हणजे एन कॅपिटल एन ची व्हॅल्यू किती येते 8 प्लस 26 प्लस 30 प्लस 20 प्लस 16 किती आलेली व्हॅल्यू 100. किती आलेली व्हॅल्यू 100 ह्या टोटल व्हॅल्यू आलेली आहे. त्याच पद्धतीने ह्या कॉलमची पण आपण काय करूया समेशन घेऊया. किती आहे व्हॅल्यूज किती आहेत 200 प्लस 200 प्लस 910 प्लस 1350 प्लस 1100 प्लस 1040. त्याचा आन्सर किती 4600. त्याचा आन्सर किती येते आपल्याला 4600. समेशन एफ एक्स किती आला 4600. एक्सएम म्हणून कारण हे एक्सएम काय आहे मिड व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता ह्या ज्या व्हॅल्यूज आल्या टेबलवरून त्या आपण काय करणार या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. हा फॉर्म्युला कशाचा डायरेक्ट आपण व्हॅल्यूज काढलेले डायरेक्ट मेथड आपण यूज केल्या फॉर्म्युल्यासाठी. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला काय सांगतात व्हॅल्यू कशी मिळेल बघा. समेशन एफ एक्स किती आलेला आहे 4600 डिवायडेड बाय कॅपिटल एन किती आहे 100. हे 100 चे 2 झिरो कॅन्सल होते आणि एक्स बार तुम्हाला किती भेटेल 46. हा तुम्हाला काय भेटेल या दिलेल्या डेटाचा मीन मिळाला. म्हणजे तुम्ही हे जो क्वेश्चन होता कंटिन्युअस सिरीजचा आणि ही एक्सक्लुझिव्ह सिरीज का म्हणतात तर हे अप्पर लिमिट काय करते प्रत्येक क्लासचा आपण एक्सक्लूड करतोय म्हणून याला एक्सक्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल सुद्धा म्हणतात. आणि आपण कसे फाइंड आउट केले ह्या क्लासचे जे इंटरव्हल आहेत त्याची मिडल व्हॅल्यू आपण एक्स म्हणून कन्सिडर केली. फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेल्या होत्या एफ इंटू एक्स एम मिळवला. त्याच्यानंतर फॉर्म्युलेट व्हॅल्यू पुटअप केल्या आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळालेला. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण डायरेक्ट मेथडनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता सेकंड जो क्वेश्चन आहे तो अज्युम्ड मीनचा आहे. कोणता क्वेश्चन आहे तो अज्युम्ड मीनचा क्वेश्चन आहे. तो कोणत्या प्रकारे आपण सॉल्व्ह करायचं ते पाहूया. ठीक आहे. या प्रॉब्लेम मध्ये पहा काय प्रॉब्लेम आहे तो. The following table gives the distribution of the number of workers according to the weekly wage in company. आठवड्याला जी मजुरी आहे कामगारांची आणि किती कामगार याचा तुम्हाला डेटा दिलेला आहे. ठीक आहे. वीकली वेजेस इन रुपीज 100 0 to 10 10 to 20 20 to 30 हे क्लासेस दिलेत. कोणत्या प्रकारचे क्लासेस आहेत ते एक्सक्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तुम्हाला दिलेले आहे. आता जे आपण एक्झाम्पल बघणार आहेत सर्व ते एक्सक्लुझिव्ह क्लास फ्रिक्वेन्सी टेबलचेच असतील.
त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेत नंबर ऑफ वर्कर्स, म्हणजे हा तुमचा डेटा काय असेल एक्सचा असेल, याची मिड व्हॅल्यू आपण एक्स म्हणून कन्सिडर करणार आहे आणि हे नंबर ऑफ वर्कर्स असतील त्यांना आपण काय म्हणणार एफ म्हणून कन्सिडर करणार. त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे एक्स बार इज इक्वल, आता मी शॉर्टकट मेथड वापरणार आहे या ठिकाणी काय वापरणार आहे शॉर्टकट मेथड वापरणार आहे. शॉर्टकट मेथड तुम्हाला दुसरं नाव काय अज्युम्ड मीन मेथड सुद्धा म्हणतात, अज्युम्ड मीन मेथड सुद्धा याला म्हटलं जातं. याच्यासाठी आपण काय करतो एक्स बार आपण ए प्लस समेशन एफ इंटू डी डिवायडेड बाय एन या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. याच्या ए म्हणजे कोण आहे एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. आता हे जे सिरीज दिले तुम्हाला एक्सची, याचा एक्स आपण कसं मिळवणार मिड व्हॅल्यू काढून आपण एक्स एक्स मिळवणार. त्यातली कोणतीही व्हॅल्यू आपण एक्स ए म्हणून कन्सिडर करणार आणि त्याच्यानंतर आपण जो डेव्हिएशन त्याचं फाइंड आउट करणार. प्रत्येक ऑब्झर्वेशनचं त्या व्हॅल्यू पासूनचं डेव्हिएशन आपण फाइंड आउट करणार. आता हे का करतोय आपण तर कॅल्क्युलेशन सिंपल होण्यासाठी. या प्रोसेसला हे डी इज इक्वल टू एक्स मायनस एक्स ऑब्झर्वेशन दिल्याने त्यातनं एक व्हॅल्यू आपण कमी केलेली आहे. का कमी केलेलं आहे तर दिलेले ऑब्झर्वेशन तुमचे व्हॅल्यूज आहेत त्या लार्ज व्हॅल्यू असतील तर त्या व्हॅल्यू छोट्या व्हॅल्यू झाले तर कॅल्क्युलेशन आपलं काय होते इझी होते. त्यामुळे आपण काय करतो ही प्रोसेस करतो डी इज इक्वल टू एक्स मायनस ए. या प्रोसेसला काय म्हणतात चेंज ऑफ ओरिजिन असं म्हणतात, चेंज ऑफ ओरिजिन असं म्हटलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हणतात चेंज ऑफ ओरिजिन. का करतो आपल्याला डेटा कमी किंवा जास्त करायचं असेल तर आपण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आणि कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला सिम्पलर डेटा मिळावा त्या उद्देशाने आपण काय करतो हेच मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. चेंज ऑफ ओरिजिन का केलं जातं तर जे ऑब्झर्वेशन लार्ज व्हॅल्यू आहे म्हणजे दिलेले ऑब्झर्वेशन जर लार्ज असतील त्यांच्या व्हॅल्यू जर लार्ज असतील तर ते व्हॅल्यू छोट्या करण्यासाठी स्मॉलर व्हॅल्यू तयार करण्यासाठी आपण चेंज ऑफ ओरिजिन करतो. चेंज ऑफ ओरिजिन करून सुद्धा जर व्हॅल्यूज लार्जेस येत असतील तर आपण त्याची पुढची स्टेज काय करतो चेंज ऑफ स्केल करतो. चेंज ऑफ स्केल म्हणजे काय की एखादी व्हॅल्यू आपल्याला कमी किंवा जास्त करायची असेल तर त्या व्हॅल्यूला आपण मल्टिप्लाय किंवा एखाद्या दुसऱ्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो जेणेकरून तो नंबर छोटा किंवा मोठा करू शकतो. आपल्या पर्पज मध्ये आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन कमी करायचे त्यामुळे आपण काय करणार डिवाइड करणार. नंबरला डिवाइड केलं की नंबर काय होते छोटा होतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी ए मी जो चूज करणार आहे तो दिलेल्या एक्सएमच्या टेबलवरून आपण पाहू. तर हा टेबल मी ऑलरेडी तुम्हाला ड्रॉ केलेला आहे. तर एक्सएम तर त्यात ए आपण चूज नंतर करू. त्याच्या अगोदर बघा लेट ए आपल्याला अजून करावं लागेल आणि तो इथे लिहिणार आहे मी या टेबलमध्ये. हा टेबल तुमचा कम्प्लीट होईल आणि या ठिकाणी तुमचा या फॉर्म्युला अप्लाय करायचा. ठीक आहे. तर एक्सएम कसा होईल 0 टू 10 10 टू 20 यांचा मिड व्हॅल्यू ऑफ एक्स काय येईल ही व्हॅल्यू 5 येईल, ही व्हॅल्यू 15 येईल, ही व्हॅल्यू 25 येईल, ही 35 येईल. आता हे 10 10 वाढत जातील व्हॅल्यू 45 55 65 त्याच्यानंतर 75. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं या व्हॅल्यू मध्ये ए चूज करायचं. तर तुम्हाला ज्या एक्सएम ह्या मिडल व्हॅल्यू मिळाल्यात ना क्लास इंटरव्हलच्या त्यातली कोणतीही व्हॅल्यू तुम्ही एक व्हॅल्यू ए म्हणून कन्सिडर करणार. तर या केसमध्ये सपोज हे जे ऑब्झर्वेशन आहे 45 हे मी ए म्हणून कन्सिडर करतो. ए ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली मी 45. तर डी इज इक्वल टू काय होईल एक्स मायनस ए. म्हणजे काय केले हे ऑब्झर्वेशन ऑलरेडी 2 डिजिट वाले आहे ते सिंपल करण्यासाठी सिंगल डिजिट म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं करायसाठी आपण काय करतो चेंज ऑफ ओरिजिन करतो. चेंज ऑफ ओरिजिन म्हणजे काय की तुम्हाला जे ऑब्झर्वेशन दिले असतील त्यातून एखादा नंबर आता ह्या केसमध्ये आपण ए अज्युम्ड मीन म्हणतो म्हणजे या दिलेल्या ऑब्झर्वेशन मध्ये कोणताही एक नंबर आता ए हाच चूज केला पाहिजे का असं काही नाही. तुम्ही कोणताही नंबर याच्यातनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. एनी व्हॅल्यू ऑफ एक्स तुम्ही ए घेऊ शकता तुमचा आन्सर सेमच येईल. मग आपण काय करू ए मी 45 अज्युम केलं. ए किती घेतलेला आहे मी 45 घेतलेला आहे. त्याचा करण्याचा पर्पज हे प्रोसेसलाच आपण काय म्हणतो चेंज ऑफ ओरिजिन असं म्हणतो. जेणेकरून नंबर छोटा मिळेल. नंबर छोटा झाला की कॅल्क्युलेशन सोपे होते, कॅल्क्युलेशन क्विक होतील आपले. हाच पर्पज आहे. चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिन करण्याचा हाच मेन पर्पज आहे. ठीक आहे. तर पहा एक्स ऑलरेडी किती आहे आपला 5 आहे. त्याच्यामधून ए किती आहे आपण कन्सिडर केलाय 45. ए किती कन्सिडर केलाय 45. 5 मायनस 45 किती येईल -40. देन 15 मायनस 45 किती येईल -30. 25 मायनस 45 किती येईल 25 मायनस 45 हे -20 येईल आणि 35 मायनस 45 -10 येईल. 45 हे 0 होऊन जाईल. 55 मायनस 45 हे 10 होईल. 65 मायनस 45 हे 20 होईल आणि 75 मायनस 45 हे 35 होईल. सॉरी हे 30 होईल. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने केले म्हणजे काय केले हे जे एक्स आहे त्याच्याबद्दल 45 आपण सबट्रॅक्ट केले तुम्हाला हे नंबर मिळाले. हे नंबर सर्व मिळालेले आहेत. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात
त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे आहे तर एफ इंटू डी फ्रिक्वेन्सी न ह्या डी ला व्हॅल्यूला तुम्हाला काय करायचे मल्टिप्लाय करायचे. 40 इंटू 44 इंटू 5 हे याचा आन्सर बघा. डायरेक्ट कॅल्सीवर केलं तरी पण चालू शकेल, काही इश्यू नाही. किती आहे निगेटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह, एक नंबर पॉझिटिव्ह, ओव्हरऑल आन्सर निगेटिव्ह, हे पण निगेटिव्ह. एक आन्सर हे म्हणजे जर नंबरचे दोन्ही साइन सेम असतील प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर आन्सर पॉझिटिव्ह येतं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करताना. दोन्ही अपोजिट साइन असेल तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये अपोजिट साइन निगेटिव्ह साइन येईल. आता हे निगेटिव्ह साइन येणार आहेत. कोणकोणते आन्सर आहेत बघायचे. हे निगेटिव्ह येईल, हे निगेटिव्ह येईल, हे निगेटिव्ह, हे चारही निगेटिव्ह आन्सर येतील. हे बाकी ऑल अदर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साइन आपण काय करत नाही, इंडिकेट करत नाही. आता हे आन्सर कसे येतात ते पहा. 5 इंटू 40 एफ इंटू डी करायचं ना, एफ इंटू डी 5 इंटू 40 हे मायनस 200 होईल. चेक करून बघा. 5 इंटू 40 200. Then 10 into 30 minus 300. Then 15 into minus 20 again हे पण minus 300 होईल. 18 into 10 हे minus 180 होईल. कॅल्क्युलेशन सिंपल आहे, कॅल्क्युलेशनची गरज पडणार नाही. 7 into 0 हे 0 होईल. त्याच्यानंतर 8 into 10 हे 80 होईल. त्याच्यानंतर 5 into 20 हे 100 होईल. त्याच्यानंतर 3 into 30 हे 90 होईल. तर समेशन तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कोणाकोणाचे लागणार, एन लागणार आहे म्हणजे समेशन एफ लागणार आहे आणि समेशन एफ डी लागणार आहे. तो या लास्ट कॉलम मधून तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता समेशन एफ डी किती येते ते पहा. -200 -300 -300 -180 प्लस 0 प्लस 80 प्लस 100 प्लस 90. याचा आन्सर किती आलं -710. याचा आन्सर किती आलं तुमचं -710. हे आन्सर आलं -710. त्याच्यानंतर हे आन्सर किती येते पहा. समेशन ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज म्हणजे एन तो किती येतो तो पहा. 5 प्लस 10 प्लस 15 प्लस 18 प्लस 7 प्लस 8 प्लस 5 प्लस 3. याचा आन्सर आले 71. अजून एकदा चेक करतो मी. चेक करूँ 5 प्लस 10 प्लस 15 प्लस 18 प्लस 7 प्लस 8 प्लस 5 प्लस 3 बरोबर आहे 71. समेशन एन किती आलेलं आहे 71 आलेलं आहे. आता या आलेल्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. एक्स बार इज इक्वल टू काय होईल, टी किती अजून केले आपण 45 अजून केले प्लस प्लस समेशन एफ डी किती आलं आहे -710 डिवायडेड बाय टोटल एन किती आहे 71 आहे. हे इझी आन्सर झालं बघा. आता हे प्लस इंटू मायनस हे मायनस होईल. हा 10 इंटू 71 केले तर 10 म्हणजे 10 ची डिव्हिजन होईल म्हणजे 10. आन्सर किती येईल याचं आन्सर 10 येईल. याच्यातून 10 सबस्ट्रॅक्ट केल्यावर आन्सर किती मिळेल तुम्हाला 35. म्हणजे तुमचं आन्सर किती आलं एक्स बार तुम्हाला म्हणजे मीन किती मिळाला अर्थमॅटिकली 35 मिळाला. चेक करू शकतो आपण. कसे चेक करणार 710 प्लस डिवायडेड बाय 71 हे किती आन्सर येईल 10 -10 म्हणजे 45 - 10 35. हे तुमचं आन्सर आलेलं आहे. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे शॉर्टकट मेथड. ही मेथड कोणती आहे शॉर्टकट मेथड किंवा अज्युम्ड मीन मेथड आहे. या मेथडनं आपण या शॉर्टकट मेथडनं आपण काय केलं मीन फाइंड आउट केलेलं आहे. त्यासाठी आपण काय करतो डी करतोय म्हणजे डी सिंपल काय करतो चेंज ऑफ ओरिजिन करतोय. चेंज ऑफ ओरिजिन का करतो कॅल्क्युलेशन सोपे होण्यासाठी. या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. याच्यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे तो कंटिन्युअस सिरीज हे जे आहे म्हणजे स्टेप डिव्हिएशन मेथड जी आहे ती यूज करून सॉल्व्ह करणार आहोत. स्टेप डिव्हिएशन मेथड यूज करून आपण ह्याच्यानंतरचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर तो क्वेश्चन काय आहे तो पहा. तो क्वेश्चन काय आहे तो पहा. यासाठी नको आपल्याला हे पेज साईड घेतो. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी काय दिलं तुम्हाला क्वेश्चन काय पहा. फॉलोइंग इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू डिफरंट इन्कम ग्रुप्स कॅल्क्युलेट अर्थमॅटिकली. आता हा तुम्हाला डेटा दिलेला आहे. एक्सक्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी सिरीज दिलेली आहे. अप्पर लिमिट एक्सक्लूड केलेलं आहे. त्याला काय म्हणणार आपण एक्सक्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आपण हा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्या मिड व्हॅल्यू आपण एक्स म्हणून कन्सिडर करणार आणि हे नंबर ऑफ पर्सन दिले त्यांना आपण काय करणार फ्रिक्वेन्सी अजून करणार.
त्याच्यासाठी आता स्टेप डेव्हिएशन मेथडनं हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करा किंवा शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करा किंवा स्टेप डेव्हिएशन मेथडनं आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो तो आपण पाहू. स्टेप डेव्हिएशन मेथड काय आहे ती? या पद्धतीने आपण फॉर्म्युला काय त्याचा एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डॅश डिवायडेड बाय कॅपिटल एन. आता याच्यात जो डी डॅश आहे, डी डॅश काय आहे? एक्स मायनस ए डिवायडेड बाय सी. आता एक्स मायनस ए म्हणजे हे पण काय केलं जातं, एखाद्या नंबरला आपण एखाद्या नंबरने डिवाइड किंवा मल्टिप्लाय केला तर आपण त्याचं काय करतो, स्केल चेंज करतो. त्याला काय म्हटलं जातं, चेंज ऑफ स्केल. आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये चेंज ऑफ स्केल ही टर्मिनॉलॉजी यूज केली जाते. ठीक आहे, म्हणजे चेंज ऑफ स्केल का केलं जातं किंवा चेंज ऑफ ओरिजिनल काय केलं जातं. ओरिजिनल जो नंबर आहे, ओरिजिनल नंबर आपल्याला छोटा करायचा असेल किंवा मोठा करायचा असेल, नंबर वाढवायचा असेल किंवा छोटा करायचा असेल तर आपण हे पर्पज चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल करतो. काय काय जर वाढवायचं असेल तर आपण प्लस करणार नंबर, आणि जर अजून स्केल चेंज ऑफ स्केल मध्ये काय करणार, एखाद्या दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करणार. आणि जर नंबर छोटा करायचा असेल तर आपण काय करणार, ओरिजिनल नंबर मधून एक नंबर सबट्रॅक्ट केला तर चेंज ऑफ ओरिजिन केलं, आणि त्याच नंबरला आपण एखाद्या सम अदर नंबरनं जर डिवाइड केलं तर तो नंबर आणखी छोटा होणार. म्हणजे बेसिकली आपण काय करतो, चेंज ऑफ ओरिजिन किंवा चेंज ऑफ स्केल काय केलं जातं, नंबर छोटा करणं का पर्पज, आणि नंबर छोटे झाले तर कॅल्क्युलेशन तुम्हाला काय होतात, इझी होतात. ठीक आहे, ओके. तर हा डेटा तुम्हाला दिलाय, ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला दिलाय त्याच्यानुसार हा टेबल आपण तयार करू. हा टेबल मी तयार केलेला आहे या केसमध्ये तुमच्यासाठी. आता मिड व्हॅल्यू एक्सचे आपण फाइंड आउट करू. अगेन 0 to 10 मधली मिडल व्हॅल्यू 5 आणि 10चा डिफरन्स आहे, म्हणजे हे 10 वाढत जाते. या 10 काय होतील, व्हॅल्यूज वाढत जातील. 45 होईल, 55 होईल आणि 65 होईल. ठीक आहे, तुम्हाला या व्हॅल्यूची समेशन लागणार आहे. फॉर्म्युल्यासाठी समेशन एफ लागणार आहे. समेशन एफ लाच आपण काय म्हणतो, एन म्हणतो. आणि या एफ इंटू डी डॅश ची समेशन लागणार आहे. एफ इंटू डी डॅश ची समेशन आपण या कॉलम मध्ये. आता याच्यामध्ये सी मी डिसाइड केलेला आहे. सी ची व्हॅल्यू मी 10 घेणार आहे. का 10 घेणार आहे त्याचं रिझन बघू आपण नंतर. सी ची व्हॅल्यू मी किती घेणार आहे, 10. ए जो डिसाइड केलेला आहे या केसमध्ये, ए किती आहे, ए जो डिसाइड केलेला आहे तो 35 केलेला आहे. जी कुठलीही एक्स ची व्हॅल्यू घेऊ शकता. 35 घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही 5 घेऊ शकता, 15 घेऊ शकता, 25 कोणती व्हॅल्यू येईल, आन्सर तेच येईल. ठीक आहे, तर हा मी काय कन्सिडर केलाय, ए कन्सिडर केलाय. ठीक आहे, आणि सी काय कन्सिडर केलेला आहे, 10 कन्सिडर केलाय. आता बघा, प्रत्येक ऑब्झर्वेशन एक्स मायनस आहे, प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून मी 35 मायनस करणार आणि देन त्याला कशाने डिवाइड करणार, 10. पहा, 5 मायनस 35, 5 मायनस 35 मायनस 30 चेक करतो, कॅल्क्युलेटर तुम्हाला इझी लक्षात येईल. बघा, फॉर्म्युल्यानुसार एक्स मायनस आहे, एक्स कोण आहे आता, 5. 5 मायनस 35 किती आला आन्सर, मायनस 30 डिवायडेड बाय 10 केलं तर आन्सर किती, मायनस 3. पहिली व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, मायनस 3. देन तुम्ही ते व्हॅल्यू जरी लिहिल्या तरी चालू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आहे पहा, 15 मायनस 35 डिवायडेड बाय 10 किती आला आन्सर, मायनस 2. देन 25 मायनस 35 डिवायडेड बाय 10 किती आन्सर आलं, मायनस 1. 35 मायनस 35 झिरो, झिरोला कोणत्याही नंबर डिवाइड केलं तर आन्सर काय, झिरोच येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, 45 मायनस 35 डिवायडेड बाय 10 त्याचा आन्सर किती आलं, 1. देन 55 मायनस 35 डिवायडेड बाय 10 किती आलं, हे 2 आन्सर आलं. देन 65 मायनस 35 डिवायडेड बाय 10 तर याचा आन्सर किती आलं, 3 आलं. ठीक आहे, आता ह्या फ्रिक्वेन्सीची तुम्हाला ऍडिशन लागणार आहे. मी ऑलरेडी करून घेतो. सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज एन साठी आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करावे लागतील. फ्रिक्वेन्सीज काय आहेत, 5 प्लस 15 प्लस 25 प्लस 35 प्लस 45 प्लस 55 प्लस 65. ठीक आहे, या व्हॅल्यूज सगळे येतील. त्या व्हॅल्यूज किती आल्या, 245. 245. देन आता एफ इंटू डी कॅल्क्युलेट करून घेऊया. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं. आता सिंगल डिजिट मध्ये आहेत, डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 5 इंटू 3 मायनस 15 होईल, 1 प्लस 1 मायनस, आन्सर निगेटिव्ह. देन 15 इंटू 2 मायनस 30 होईल, हे मायनस हे मायनस 25 होईल, मायनस 25. देन 0 इंटू एनिथिंग 0 असेल. 45 इंटू 1 45, 55 इंटू 2 110. आणि 65 इंटू 3, 65 इंटू 3 किती येईल, 65 इंटू 3 किती आलेलं आहे, 195. किती आलेलं आहे, 195.
आता या सगळ्या कॉलम मधील ज्या एंट्रीज आहेत त्या सर्वांची काय करूया, ऍडिशन करूया. किती होईल? -15, -30, -25, मायनस किंवा प्लस प्लस 0, प्लस 45, प्लस 110, प्लस 195. म्हणजे समेशन एफ डी तुम्हाला मिळाला 280. समेशन एफ डी किती मिळाला? 280. मग ऍक्च्युअल मीन कसा मिळेल तुम्हाला? मग स्टेप डेविएशन मेथड ना, तर हा फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यूच्या फाइंड आउट केल्या त्या पुटअप करू. मग व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर कोणकोणते आन्सर्स येतात ते पहा. एक किती कन्सिडर केले आपण? 35 प्लस समेशन एफ इंटू डी डॅश किती आलेला आहे आपला? 280 आणि डिवायडेड बाय एन. एन किती आहे? 245. एन किती आहे? 245. म्हणजे एक्स बार त्या डेटाचा तुम्हाला जे आन्सर्स आहे त्याचा डेटाचा मीन किती येते बघा. डायरेक्ट आन्सर लिहितो मी 35 मध्ये हे डिव्हिजन ऍड करायचं म्हणजे डायरेक्टली तुम्ही 280 डिवायडेड बाय 245 किती आलं? 1.14 प्लस 35 किती येते आन्सर येतो? 36.14. 36.14 हे तुमचा काय झाला? या सिरीजचा मीन झाला. सिरीज कोणती होती? कंटिन्युअस सिरीज होती. त्यासाठी आपण मेथड कोणती प्रेफर केली? स्टेप डेविएशन मेथड प्रेफर केली आणि स्टेप डेविएशन मेथडनं आपण हा रिझल्ट मिळवलेला आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण काय केलेले आहे तर 3 एक्झाम्पल पाहिले तिन्ही मेथडवरती. कोणकोणते 3 एक्झाम्पल पाहिले? तर फर्स्ट एक्झाम्पल आपण डायरेक्ट मेथडवर पाहिलं, सेकंड एक्झाम्पल आपण शॉर्टकट मेथडवर पाहिलं आणि थर्ड एक्झाम्पल आपण स्टेप डेविएशन मेथडनं पाहिलं. आता याच्यानंतर अर्थमॅटिक मीन. आता हे फक्त आपण एक्सक्लुझिव्ह तुम्हाला टेबल फ्रिक्वेन्सी टेबल दिला. इन्क्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आला तर काय? किंवा हे क्लासेस जर इरेग्युलर आले तर काय? किंवा ह्यातले कोणते जर फ्रिक्वेन्सी ॲब्सेंट दिली असेल आणि तुम्हाला जर मीन दिला असेल तर ते कसं सॉल्व्ह करावं? म्हणजे स्पेशल एक थोडक्यात काय तर स्पेशल प्रॉब्लेम काय आहे त्याच्या रिलेटेड ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे. तोपर्यंत थांबू इथं मी या ठिकाणी थांबतो. तोपर्यंत थँक्यू.